16 धावांचे उपयुक्त खेळी त्यानं साकारले. तर मात्र रिव्हर स्वाईप केलाय चेंडू, जबरदस्त टायमिंग साधलंय, एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि हा एक आघाडीचा गोलंदाज आहे राजे इवन संघाचा. याच्याकडे पूर्णपणे हल्ला बॉल चढवला, लॉंगच्या मधून चेंडू मोठे त्यावरती आलाय. तर गोलंदाज दत्ता तर मात्र सावध पवित्रा घेतला, ऑन साईडच्या दिशेने चेंडूला वळवलाय, एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातो, थोडस ढिसाळ. मात्र आठवा बॅटचा चेंडू बाळण्याचा प्रयत्न, जमिनी लगतचा फटका, एक धाव जरूर मिळते. केवळ एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागते. खराब कलेक्शन त्या ठिकाणी. शेवटचं षटक, पहिल्या सत्रातील अंतिम षटक. स्ट्रायकर एंडवर फलंदाज शिव, आता मात्र जबरदस्त घोडाघाती प्रहार, चेंडू जातो वाईड लॉंग सीमारेषेच्या बाहेरच्या. 16 या धावसंख्येवरती एक षटकार एका चौकाराच्या मदतीने. आता मात्र जबरदस्त घोडाघाती प्रहार, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांचा. दुसरीकडे संघानं गोलंदाज हर्षल, आता मात्र पुन्हा एक वार एक जबरदस्त घोडाघाती प्रहार, चेंडू लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. श्रीगड संघ 50 धावांपर्यंत मजल मारतोय का? यावेळेस मात्र चेंडू बॅटीचा आउटरेज घेत जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 2 धावा जरूर या ठिकाणी मिळतात आणि केवळ 2. सीमारेषेच्या बाहेर गोलंदाज प्रथमेश, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला चेंडू मधून, मात्र हा चेंडू केवळ एक धाव मिळते. एका धावेला श्रीगणेश